आणि आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादीतील दुबार मतदार शोधून काढण्याचं मोठं आव्हान हे मुंबई महापालिकेसमोर आहे. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत जवळपास 11 लाख संभाव्य दुबार मतदारांची नावं आहेत. या 11 लाख दुबार मतदारांमध्ये अनेकांच्या नाव आणि आडनावामध्ये साम्य असल्याचं आढळून आलंय. आणि आता जेव्हा नाव आणि आडनाव याच्यामध्ये साम्य येतं त्यावेळी मुंबई महापालिका आणि राज्य निवडणूक आयोग दुबार मतदारांसंदर्भात कशा प्रकारे काम करणार हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. बघा त्या प्रश्नाचं उत्तर ग्राफिक्समधून मिळतंय का? कसे शोधणार दुबार मतदार? राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिकेला खास टॅब्स भेट देण्यात आलेत. दुबार मतदारांच्या नावांची छाननी करण्यासाठी हे टॅब्स वापरात येतील. दुबार मतदारांची नावं वगळण्याचा अधिकार हा फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग की मुंबई महापालिका त्यांची नावं वगळू शकत नाही, फक्त त्याची छाननी करू शकते. त्यामुळे BMC राज्य आणि निवडणूक आयोगाकडे फक्त ती नावं आहेत त्यांची छाननी करण्याचा पर्याय आहे. आणि अशा परिस्थितीत मतदारांच्या नाव आणि आडनावांमध्ये जेव्हा साम्य आढळतं तेव्हा टॅबकडून त्याची सखोल छाननी होईल. मतदारांचं मधलं नाव, लिंग, वय आणि त्यांचा फोटो हा टॅब तपासणार आहे. BLO कडून 10 डिसेंबर नंतर दुबार मतदारांकडून एक प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. ही प्रक्रिया मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती आहे. आणि दुबार मतदार नेमकं कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याची माहिती त्यात भरून घेण्यात येईल.